नमस्कार, राम राम. स्वागत आहे तुमचं सतीश गिरी ब्लॉग्समध्ये. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आत्ता सकाळचे 6 वाजलेत आणि जे माझं नेहमीचं रुटीन आहे, थोडीफार आत्ता फुलं तोडतो आणि देवपूजा आणि मग पुढचं रुटीन कंटिन्यू करूया. तर आज हा ब्लॉग शूट करतो आहे मी. त्याचं कारण म्हणजे ॲमेझॉनवरनं रामचरित्रमानस ऑर्डर केलं आहे. तर काल ते मला रिसीव झाले. मी आजपासून ते वाचायला सुरुवात करणार आहे. एका महिन्याचं टार्गेट ठेवलं आहे. 1000 समथिंग काहीतरी पेजेस आहेत त्यामध्ये, त्यामुळे 1000पेक्षा जास्त आहेत. तर डेलीचे 50 ते 100 पेजेस असं करून ते एका महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाईल. सो चला फुलं तोडू आणि आपली देवपूजा कंटिन्यू करून रामचरित्रमानस वाचायला घेऊ. शेवंतीला फुल आलेत, पांढरी शेवंती आहे. ह्या शेवंतीला पण आलेत, हे पण तोडू. बाकी इकडे गुलाबाची फुलं वगैरे आहेत, पण ते राहू देऊ. आज संध्याकाळी लक्ष्मीपूजनासाठी लागतील. आणि आपले प्राजक्ताची फुलं घेऊ काय? प्राजक्ता म्हणा किंवा पारिजातकाची घेऊ. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमः शिवाय. कुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवां भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः यजत्राः स्थिरे अंधे तुष्टवासं तनूभिः वैश्यं देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखलिदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मसि नित्यं ऋत्वं वच्चिं सत्यं वच्चिं अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवतातारम् अवानुचानव शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात्. श्री गणपति स्तोत्र. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डच एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाकाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेवं च. श्री गुरुचरणो सरोज रज निजमनु मुकुर सुधारी बरनौ रघुबील बिमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुंती निवार सुमति के संगी. जय पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा तुलसीदास सदा हरि चेरा. की जय नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूप. निश्चय प्रेम प्रतीत ते विनय करे सन्मान तेहि के कारज सकल शुभ सिद्ध करे हनुमान. जय हनुमंत संत हितकारी सुन लीजय प्रभु अरज हमारी. जन के काज विलंब न कीजय आतुर दौरी महासुख दीजय. जैसे कुद सिंधु महिपारा सुरसा बदन पैठी विस्तारा. आगे जाड़ लंकी न रोका मारहु लात गई सुरलोका. ओम चम 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 चपल चलंता ओम हनु 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 हनुमंता. ओम हम हाक देत कपि चंचल ओम सम सहमी परा निकल दल. ओम नमः शिवाय.
श्रीरामचरितमानस, टीकाकार हनुमान प्रसाद पोद्दार आणि प्रिंटिंग जे आहे हे गीता प्रेसचे आहे. खूप मोठं असं हे पुस्तक आहे. टोटल 1000 पेजेस आहे त्यामध्ये. मी दाखवतो याचं फॉन्ट साईज वगैरे बघूया आपण. पेजेसची क्वालिटी पण खूप छान आहे. सुरुवातीला इथे निवेदन दिलंय, हे तुम्ही स्किप करू शकता आणि विषय दिलेला आहे आणि असे काही कांड आहेत. बालकांड आहे, त्याच्यानंतर सुंदरकांड असेल, बालकांड नंतर अयोध्याकांड आहे, अयोध्याकांड, त्यानंतर उत्तरकांड, असं हे पूर्ण होऊन जातं पुस्तक. टोटल 1053 पेजेस आहेत आणि ते पुढेच आपण याचं वाचन कसं करायचं. नवन्य पारायणके विश्रामस्थान, तर हे 9 दिवसामध्ये आपण याला पूर्ण करू शकतो. त्याच्या इथे विराम कुठे घ्यायचा, पहिला विराम, दुसरा विराम हे दिलं. असं 9 दिवसामध्ये पण याला पूर्ण करू शकतो. किंवा दुसरा पर्याय मास पारायणके विश्रामस्थान, त्याला आपण हा पहिला दिवस, पहिला विराम कुठे घ्यायचा, विश्राम कुठे घ्यायचा आणि हा 30वा दिवस. तर 1047 असे हे पेजेस आहेत. तर आपण हे जे महिन्याभराचं आहे, ह्या महिन्याभरामध्ये आपण इथे जसे विश्राम दिले त्याप्रमाणे आपण याला पूर्ण करणार आहोत. बाकी सुरुवातीला इथे पारायण विधी दिले, तर पारायण विधी हे 1 टाईम वाचायचं. ते एकदा सुरुवातीला वाचलं की त्यानंतर पारायण विधी परत वाचायची गरज नाही. आणि मग बाकी इथे काही कलर पेजेस वगैरे दिलेत. हे स्वामी गोस्वामी श्री तुलसीदासजी महाराज आणि हे काही असे प्रसंग आहेत, कलर पेजेस दिले त्याचे. बाकी आपण मेन बालकांड बघू. इथे बघा फॉन्ट साईज जी आहे तर ही खूप मोठी दिली. तर इथे श्लोक, संस्कृतमध्ये श्लोक, त्यानंतर परत त्याचं विश्लेषण दिलं आहे हिंदी, तर हे हिंदीमध्ये आहे, हे त्याचं विश्लेषण दिलं आहे. असं प्रत्येक याच्यात तुम्हाला सोरठा, दोहा वगैरे हे असं बघायला भेटतं. तर आपण सुरू करूया आजच्या दिवसाची पारायण विधीपासून. अत आवाहन मंत्रः तुलसीक नमस्तुभ्यमिहागच्छ शुची व्रत नैऋत्य उपविषेदं पूजनं प्रति गृहताम. ओम तुलसीदासाय नमः. श्री वाल्मीकि नमस्तुभ्यमिहि आगच्छ शुभप्रद उत्तरपूर्वयोर्मध्ये तिष्ठ गृहीश्वर मे चनम. ओम वाल्मीकाय नमः. जो मनुष्य इस संत समाज रूपी तीर्थराज का प्रभाव प्रसन्न मन से सुनते और समझते हैं और फिर अत्यंत प्रेम पूर्वक इसमें गोते लगाते हैं, वे इस शरीर के रहते ही धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारों फल पा जाते हैं. मज्जन फल पेकी तत्काला, काकहू ही पिक बको मराला. सुनी आज रज करे जनि कोई, सतसंगति महिमा नहीं गोई. इस तीर्थराज में स्थान का फल तत्काल ऐसा देखने में आता है कि कौय कोयल बन जाते हैं और बगुले हंस. यह सुनकर कोई आश्चर्य न करे, क्योंकि सत्संगी महिमा छिपी नहीं है. संत सरल चित जगत हित, जानी सुबाहु सनेहु. बाल विनय सुनी करी कृपा, राम चरण रति देहु. संत सरल हृदय और जगत के हितकारी होते हैं. उनके ऐसे स्वभाव और स्नेह को जानकर मैं विनय करता हूँ. मेरी इस बाल विनय को सुनकर कृपा करते श्री राम जी के चरणों में मुझे प्रीती दे. आज आत्ताशी पहिला विश्राम घेतलाय. 47 पेजेस वाचून झालेत रामचरितमानसचे आणि 6:30 वाजता सुरू केलं होतं मी. आत्ता 9 वाजलेत, म्हणजे साधारण 2.5 तास लागलेत मला 47 पेजेस कंप्लीट करण्यासाठी. त्यामध्ये सोरठा असेल, दोहा असेल,
हे कविता स्वरूपामध्ये हे सर्व दिलेलं आहे आणि त्याचं परत विश्लेषण, आणि त्यामुळे बऱ्यापैकी वेळ लागतो. बाकी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. शुभ दीपावली. इकडे बघ. हय, रांगोळी काढतो का? आहा केलं की लगेच आहा. अरे अरे, शुभ दीपावली, शुभ दीपावली, शुभ दीपावली, शुभ दीपावली.